वर्धापन दिवस आहे शिवसेनेचा आणि सगळे शिवसैनिक जे आहे हे महाराष्ट्रातून जे आहे हे इथे आलेले आहेत। थोड्या वेळातच शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब इथे पोहोचतील आणि ते त्यांचे विचार जे ते इथे मांडतील। सर्व शिवसैनिक आपण पाहताय की मोठ्या उत्साहाने जे आहे या वर्धापन दिनाला जे आहे इथे उपस्थित झालेले आहेत। आणि लोकसभेमध्ये जर आपण पाहिलं की लोकसभेमध्ये 15 जागा लढवल्या आणि त्यातून 7 जागा ज्या आहेत त्या शिवसेनेने जिंकल्या। येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या कशा प्रकारे ज्या आहेत लढल्या गेल्या पाहिजे, जिंकल्या गेल्या पाहिजे, त्याचे विचार जे आहेत ते माननीय मुख्यमंत्री आणि मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब जे आहेत ते सगळ्या शिवसैनिकांना देतील। बघा, मला वाटतं आता निवडणुका ज्या आहेत त्या शिवसेनेला नवीन नाही आणि 2 वर्षाच्या कालावधीमध्ये लोकांना वाटत नव्हतं की 1-2 जागा तरी येतील का शिवसेनेच्या। आज 7 जागा आल्या, अजून 3-4 जागा ज्या आहेत त्या आल्या असत्या, त्याच्यामध्ये काही अदलाबदली केल्या, काही लेटपर्यंत आपण जाहीर करायला वेळ लावला। नक्कीच जे आहे त्या 11-12 जागा ज्या आहेत त्या शिवसेनेच्या निवडून आल्या असत्या, पण तरीही अशा या परिस्थितीमध्ये शिवसेनेचं स्ट्राईक रेट जे आहे हे चांगलं राहिलं। येणाऱ्या काळामध्ये ते स्ट्राईक रेट अजून कसं वाढेल, जास्तीत जास्त जागा ज्या आहेत या विधानसभेला कशा निवडून येतील त्याच्यासाठी जे आहे हे शिंदे साहेब जे आहे ते मार्गदर्शन इथे जरूर करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।